आता बातमीपत्र विस्ताराने. अभिनेता सलमान खानच्या आयुष्यात अनेक वादळं आलीत. सलमानला त्याच्या कथित चुकांमुळे कोर्ट कचेरीचाही सामना करावा लागला. सलमान हा एवढा काही चांगला माणूस नाही. नेहमीच यशाच्या शिखरावर असलेला हा नट ग्लॅमरच्या दुनियेत भरकटून गेला आहे. सलमान रागीट आहे असा जर तुमचा समज असेल तर थोडंसं सलमानविषयी हे जाणून घ्या. जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर येथील एका शेतकऱ्याच्या 6 महिन्याच्या मुलीला म्हणजेच ओवीला हृदयाचा आजार होता. ओवी सूर्यवंशीचा आजार ऑपरेशनने पूर्णपणे बरा होणार होता. यासाठी 6 लाख रुपये खर्च येणार होता. यासाठी शेत गहाण ठेवण्याच्या अटीवर एकाने पैसे दिले पण अपूर्णच. पण ऑपरेशनचे पैसे काही जमत नव्हते. थेट शेत विकायला काढलं पण खरेदी करायला कोणीही तयार नव्हतं. ओवीचा काका कमलेश सूर्यवंशीने हातात पैसे नसताना मुंबई गाठली. कोणीतरी मित्रांनी सलमान खान मदत करतो, त्याची एक संस्था आहे असं सांगितलं. पण एवढा मोठा नट भेटणार कुठे आणि मदत कशी देणार? मुंबई आपल्याला नीट माहीत नाही तोपर्यंत आपली पुतणी ओवीचं काय होणार असे अनेक प्रश्न होते. सलमान खानचं बिंग ह्युमनचं ऑफिस ओवीचा काका कमलेशने गाठलं. सलमानची बहीण अर्पिताने कागदपत्र पाहून सर्व प्रकरण जाणून घेतलं. मदत होईल की नाही याची शाश्वती नव्हती, पण अर्पिताने ओवीच्या ऑपरेशनला मदतीचा हात देऊ असा फोन केला. मुंबईत अशा अनेक संस्था आहेत, मग सलमानने असं काय नवीन केलं? ओवीला एका दवाखान्याने थोड्या कमी खर्चात ऑपरेशन सांगितलं होतं. पण खर्च वाढला तरी चालेल, पण योग्य त्या ठिकाणी योग्य त्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या ऑपरेशन करूया अशी विनंती ओवीच्या पालकांना करण्यात आली. अर्थात ती त्यांनी मान्यही केली. सलमान खान रिक्षात बसला, बातमी होते. सायकलीवर रस्त्यावर 1 किलोमीटर गेला, बातमी होते. जो सलमान नजरेला पडला तरी फॅन्स त्याला सलमान सलमान करतात. ग्लॅमरस सलमानला फिल्म शूट आणि इतर महत्त्वाच्या कामांना वेळ नाही. ज्याच्या मागे पुढे बॉडीगार्डचा ताफा असतो, कुठेही गेलं तरी अडचणीचं होतं. पण असा सलमान खान एका 6 महिन्याच्या चिमुकलीला भेटण्यासाठी वांद्रे येथून थेट मुलुंडला फोर्टिस हॉस्पिटलमध्ये कुणाला कानोकान खबर न लागू देता ओवीच्या तब्येतीची विचारपूस करायला पोहोचला. सलमान ओवीला पाहून तिच्याशी बोलत होता, अगदी आपण आपल्या लहान मुलांसोबत बोलतो तसं. पत्रात हरवलेला लहान मुलांना देतात तसा गोड पापाही सलमानने ओवीचा घेतला. सोबत कोण आहे असं विचारलं. इतर खर्च कसा काय केला असं पालकांना विचारलं. तेव्हा शेत गहाण ठेवल्याचं ओवीच्या काकांनी सांगितलं. सलमानने ते ऐकून हळवा झाला. हे पाहून सलमानने नुसतेच पैसे दिले नाहीत तर त्या पैशांना मायेचा ओलावा होता. सलमान याच दरम्यान म्हणाला, शेतकऱ्यांची खूपच वाईट परिस्थिती आहे, पैशांचं काहीतरी करूया आणि डॉक्टरांना आणखी लक्ष द्या. धन्यवाद म्हणून 6 महिन्याच्या ओवीला बाय करून सलमान आला तसाच खुसकीच्या मार्गाने निघून गेला. सलमानने पुढे काय केलं माहीत नाही, पण ओवीला डिस्चार्ज नंतरही पुढचा 1ही रुपया द्यावा लागला नाही. ओवीला आरोग्य तर मिळालं, पण तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ओवीच्या वडिलांचं शेतही वाचलं. मी 12 तारखेला अचानक ओवीला त्रास होत होता. त्रास झाल्यानंतर मी डॉक्टर नितीन पाटील, अंमळनेरचे नितीन पाटलांकडे गेलो. रात्री 9 वाजता अचानक त्रास झाला. मित्राच्या गाडीवर अंमळनेरला घेऊन गेलो होतो. तिथे नितीन पाटलांना दाखवलं. नितीन पाटलांनी तिच्यावर तात्पुरता ट्रीटमेंट सुरू केली होती. सुरू केल्यानंतर नितीन पाटीलांनी त्यांच्याशी बोललो मी की हिला नेमकं काय प्रॉब्लेम आहे. डॉक्टर बोलले की तिला हृदयात शुद्ध आणि अशुद्ध रक्त असतं, ते मिक्स होतं, तर हिचं ऑपरेशन करावं लागेल. कमीत कमी तुम्हाला 6 ते 7 लाख रुपये खर्च येईल. मग डॉक्टर म्हणे तुम्हाला तर एक तर केमलाच होऊ शकतं. मग मी केम आणि नायरला होऊ शकतं. तर नितीन पाटलांनी मला सांगितलं तुम्ही लगेच घेऊन जा. म्हणजे तिचा पूर्ण कलर, होठ काळे निळे पडायचे, श्वास घ्यायला भरपूर त्रास व्हायचा. त्याच्यानंतर आम्ही सायंकाळी मुंबईचं रिझर्वेशन केलं. आम्ही मुंबईला गेलो. माझे काका होते राजेंद्र संभाजी सूर्यवंशी, मी होतो काका, मुलीचा काका कमलेश सूर्यवंशी आणि माझी बहीण होती. आम्ही तिथे गेल्यानंतर ट्रॅव्हल्सने गेल्यानंतर आम्ही तिथे गेल्यानंतर आकाशवाणी टावर आहे, आमदार स्मिता उदय वाघ यांच्या अंदाज निवासस्थानी आम्ही थांबलो होतो. तिथे गिरीश महाजन आणि त्यांचं रामेश्वर नाईक आणि त्यांना आम्ही भेटलो. ते म्हणे उद्या हॉस्पिटल बंद आहे. आम्ही परत 1 दिवस थांबलो. नायरला गेलो पेशंटला घेऊन गेल्यानंतर नायरला गेल्यानंतर तिथे मामा म्हणून होते तिथेच. तर मामा म्हणे तुम्ही सकाळी 9 वाजेपर्यंत नायरला आपल्याला जायचं आहे.
आम्ही उतरलो खाली, बिल्डिंगच्या खाली. त्यांच्याच गाडीवरती आम्ही नायर हॉस्पिटलला गेलो. मामांनी मला तिथे नेल्यानंतर नायरला नेल्यानंतर तिचं वेट फार कमी होतं, 6 किलो होतं. 6 किलो असल्यामुळे नायरला हिचं ऑपरेशन होऊ शकत नाही. समोरच एक ओकाड हॉस्पिटल होतं, तिथे होईल बुवा. मग तिथे आम्ही गेलो.